हाय, आज आपण बनवतो आहोत सॉल्टेड बदाम. तर हे बदाम आहे ना, मस्तपैकी असे आपण भाजून घेऊया. आत्ता मी कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये बदाम टाकून घेतले आणि इथे फक्त मिठाचं पाणी करून ठेवलं आहे. ते बदाम असे छानपैकी भाजायचे आणि मग भाजून झाले की याच्यावर आपण मिठाचं पाणी शिंपडणार आहे. तर आपले मग बदाम सॉल्टेड बदाम रेडी होणार आहेत. हे बघा, मस्तपैकी असे छान खरपूस भाजून घ्यायचे, कारण बदाम भाजायला ना वेळ लागतो. त्याच्यामुळे बदाम भाजून झाले की मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आता आपले बदाम मस्तपैकी असे भाजून झालेले आहेत. दिसत असे क्रॅकल झाले आहेत मस्तपैकी, म्हणजे छान असे भाजले गेले आहेत. तर आपण ह्याच्यावर आता मिठाचं पाणी शिंपडवून घेणार आहे. तर मी चमच्यानेच शिंपडते, हाताने नाही शिंपडत आहे. आणि आपले बदाम पण छान असे फुलले आहेत बघा मस्तपैकी. आता हे पाणी मस्तपैकी असं ह्याच्यावरती थोडं थोडं शिंपडून घेते मिठाचं. बघा, आता हे पूर्ण मिठाचं पाणी सुकेपर्यंत आपण हे बदाम पुन्हा परतवून घ्यायचे छानपैकी. हे बघा मस्तपैकी आता आपले हे बदाम भाजले गेले आहेत. तसेच आपण काजू पण भाजणार आहे. आता काजू सोलायचं काम आमच्याकडे चालू आहे. काजू सोलून झाले की मग मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे. हे पहा, मस्तपैकी असे आपले बदाम छान असे भाजून झाले आहेत. आता हे सॉल्टी झाले आहेत ना बदाम आपले छानपैकी. अजून थोडंसं पाणी घालून बघते मी, थोडंसं घालते. सगळीकडे असं लागलं पाहिजे सगळ्या बदामांना, तर ते सगळे बदाम सॉल्टी होणार. हे मी फर्स्ट ट्राय केले म्हणून थोडेसे घेतले आहेत. नंतर मग मी जास्त प्रमाणात सॉल्टी बदाम बनवणार आहे. मी पहिले आता, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्लेवर करायचं असेल ना, तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे. हे बदाम आहे ना, गरम असतानाच त्याच्यावरती अमूल बटर टाकायचं आणि त्याच्यावरती चाट मसाला स्प्रिंकल करायचा आणि मग ते थोडेसे पंख्याखाली ठेवायचे, म्हणजे अमूल बटर थोडंसं सुकतं आणि मग त्याच्यावरती ते मसाला सगळा हे होतो, चिटकून बसतो आणि मग तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जर फ्लेवरवाले बनवायचे असतील ना, तर असेच बनवायचे. कोणतेही काजू पण बनवायचे असतील तुम्हाला, चाट मसाल्यातले किंवा तिखटवाले, असे कोणत्याही प्रकारचे काजू, मिंटवाले, हे सगळं असे याच प्रकारे भाजून घ्यायचं आणि मग मिठाचं पाणी घालायचं आणि गरम असतानाच अमूल बटरमध्ये हे करायचे, थोडे गोळवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला जो पाहिजे तो मसाला स्प्रिंकल करायचा आणि थोडंसं पंख्याखाली ठेवून द्यायचं, म्हणजे आपोआप त्याला तो मसाला चिटकून छानपैकी असे फ्लेवरफुल आपले काजू तयार होतात. हे पहा, आपलं मस्तपैकी असे बदाम भाजून झालेले आहेत. आता हे आपले सॉल्टी बदाम रेडी झालेले आहेत. कसे वाटले? आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असे एकदा घरी बनवा तुम्ही. सोपी रेसिपी. आपण दुकानामध्ये हेच किती महाग घेतो बदाम फ्लेवरवाले, तर हे घरी पण तुम्ही सोप्या पद्धतीत बनवू शकता. तर हे थंड करायचे आणि बरणीमध्ये भरून ठेवायचे की आपले सॉल्टी बदाम रेडी. छान मस्तपैकी. आणि आजकाल मुलांना फ्लेवरफुलवाला सगळं आवडतं. असाच साधा बदाम खायला दिला तर तुम्ही ते खाणार नाही, पण हा सॉल्टी बदाम असेल ना तर शेंगदाण्याप्रमाणे खातील. हे बघा, मस्तपैकी आपले बदाम रेडी झालेले आहेत. चला मग हे आमच्याकडे खायला. चला तर बाय बाय. किती मस्तपैकी फुलले आहेत बघा बदाम छानपैकी. हे पहा, आपण आता बनवतोय सॉल्टेड काजू. काजू पण असे छानपैकी थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. हे मी थोडे भाजून घेतले आहेत आणि इथे थोडेसे भाजून ठेवले आहेत मी. ते पहा, मस्तपैकी असे हे काजू आपण छान भाजून घेऊया. तर हे पण बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत. हे बघा, ह्याच्यावर थोडे थोडे डाग पडले आहेत.
आता हे भाजलेले आहेत ना, ते पण आता परत ह्याच्यात टाकून देऊया. हे बघा, हे भाजलेले पण मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. काजू हे सालीवाले होते, तर ते सालीवाले काजू आहेत ना, आम्ही सोलून आहे ना त्याच्या साली काढून घेतल्या आणि छानपैकी 2 बॅचमध्ये मी आता हे भाजून घेतले आहेत. पहिले थोडे भाजून घेतले होते आणि आत्ता थोडे भाजून घेतले. आता हे सगळे एकत्र केले आहेत मी. तर आपण याच्यावर घालणार आहोत मिठाचं पाणी. हे बघा, मस्तपैकी छान असे खरपूस भाजून घेतले. तर हे मी मिठाचं पाणी बनवून ठेवलं आहे ना, ते घालायचं आहे त्याच्यावरती. 3-4 चमचे मी मिठाचं पाणी घालून घेतलं आहे आणि आता मस्तपैकी असे मिठाच्या पाण्यात छानपैकी सॉल्टेड करते आहे. हे बघा, छान असं पाणी सुकल्याशिवाय मिठाचं काढायचे नाही तर मग ते क्रिस्पी होणार नाही. काजू मस्त झालेत. मी बदाम मस्त क्रिस्पी झाले आहेत. मी खाऊन बघितले, आत्ता बनवले होते ते. आणि आता हे काजू मी साली सकट होते ते सोलले आणि असे 2 बॅचेसमध्ये मी भाजून घेतले होते. एकदम नाही भाजले होते. आणि आता हे एकत्र केले आणि ह्याच्यावर आता मी मिठाचं पाणी शिंपडलं. आता हे छानपैकी असे मस्त सुकेपर्यंत ह्याच्यात भाजायचे आहे. गॅस एकदम मंद करायचा आहे. गॅस मोठा नाही करायचा, स्लो गॅसवर परतवायचे आहेत. तसे हे काजू आणि बदाम दोन्ही आज मी बनवलेले आहेत. कसे वाटले तुम्हाला? काजू पण बनवलेले. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि घरच्या घरी आपण केलं ना तर छान, आपल्याला एक मनाचं समाधान असतं की आपण घरी केलं आहे. आणि हेच आपण बाहेर घ्यायला गेलं तर खूप महाग पण मिळतात आणि त्यांनी कसं केलं असेल आपल्याला थोडी माहिती आहे. आता आपण काजू आणलेले होते, हे काजू मस्तपैकी सालीवाले होते, ते सोलले आणि छान असे कढईमध्ये भाजले पहिले आणि मग त्याच्यावर आता आपण हे मिठाचं पाणी शिंपडलं आहे. हे बघा किती मस्त झालेत आपले काजू. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एकदा असे काजू घरी बनवा सॉल्टेड तुम्ही आणि याची मजा लुटा. आता पावसाळा चालू झाला आहे, मस्त चहा असं मध्ये मध्ये खायला छान लागतात हे, अधूनमधून तोंडात टाकायला. तसे काजू सॉल्टेड बनवा तुम्ही एकदा. चला तर मग आपले काजू आता रेडी झाले आहेत. थंड करायला ठेवूया आणि मग एका बरणीत भरून ठेवूया. बाय बाय. चला या काजू खायला तुम्ही पण. हे बघा किती मस्त असे आपले सॉल्टेड काजू रेडी झालेले आहेत छानपैकी. बाय बाय.